तर आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, खोबरं कापून घेतलेलं आहे। तर खोबऱ्याच्या छोट्या 2 वाट्या कापून घेतलेल्या आहेत। तर मी चिवडा करणार आहे 2 किलोचा। तर मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। हळद घेतलेली आहे, शेंगदाणे पाव किलो घेतलेले आहेत, डाळ्या घेतलेल्या आहेत 200 ग्रॅम, कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा, मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि आता मी आवडीप्रमाणे साखर, जिरा पावडर आणि धना पावडर टाकणार आहे। तर आता आपण बघूया आपण पोहे कसे भाजून घेत। तर आता हे पातळ पोहे मी भाजून घेत आहे। तर आपले थोडे भाजले आहेत, अजून थोडेसे राहिले आहेत ते मी भाजून घेते। तर आता तुम्ही पाहू शकता आपण अगोदर पोहे भाजून घेतलेले आहेत मीठ तेल टाकून। त्याच्यानंतर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, लसूण, खोबरं, डाळ्या, कढीपत्ता सगळं साहित्य असं तळून घेतलेलं आहे। तुम्हाला मी जे दाखवलं ते सगळं आता आपण हे चिवड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरही छानशी आपण तळून घेतलेली आहे, कडक केलेली आहे। तर सगळा चिवडा आता आपण मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपला चिवडा किती छान असं झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पोह्यांचा चिवडा करून बघा। टेस्टला तर एकदम असा अप्रतिम असा हा चिवडा लागतो।